नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिवमहिम्न स्तोत्रातील 10व्या श्लोकाशी संबंधित दिव्य स्तंभाची कथा श्रवण करणार आहोत. कथेचे नाव दिव्य स्तंभ. एकदा ब्रह्मदेव व विष्णू यांच्या दोघांमध्ये ज्येष्ठ कोण आहे यावर वाद चालू होता. विष्णू म्हणत होते की माझ्या इच्छेने माझ्या नाभी कमळातून तुमचा जन्म झाला, म्हणून मी तुमचा पिता आहे, त्यामुळे मी ज्येष्ठ आहे. तर दुसरीकडे ब्रह्मदेव म्हणत होते की माझ्या इच्छेने हे विश्व आणि विश्वातील प्रत्येक गोष्ट निर्माण झाली आहे, म्हणून मी तुमचा पिता आहे, त्यामुळे मी ज्येष्ठ आहे. अशा प्रकारे दोघांमध्ये अगोदर कोणाचा जन्म झाला असा वाद चालू असताना दोघांच्या मध्ये अचानक एक दिव्य स्तंभ प्रगटला. या दिव्य स्तंभातून आकाशवाणी झाली की जो या स्तंभाचा पार शोधून दाखवेल तो ज्येष्ठ आहे. दोघांनीही हे मान्य केले. त्यावेळी विष्णू वराहाचे रूप घेऊन खालच्या दिशेने आणि ब्रह्मदेव हंसाचे रूप घेऊन वरच्या दिशेने त्या स्तंभाचा पार शोधण्यासाठी गेले. विष्णू काही अंतर खाली गेले आणि लगेचच त्यांच्या लक्षात आले की या स्तंभाला पार नाही. ते लगेचच वर आले. त्यांनी स्तंभाला पार नाही हे मान्य केले व शंकरांच्या गुणाचे कौतुक केले. इकडे ब्रह्मदेव बराच काळापर्यंत त्या स्तंभाचा पार शोधत होते, परंतु त्यांना पार सापडला नाही. त्या स्तंभाला पार नाही हे आता ब्रह्मदेवांच्याही लक्षात आले. परंतु स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी त्यांनी खोटे बोलायचे असे ठरवले. तेवढ्यात त्यांना केतकीचे फूल दिसले. त्यांनी केतकीला खोटे बोलून मदत करण्यास सांगितले. केतकी ही लगेच तयार झाली. दोघेही खाली आले व केतकीच्या खोट्या साक्षीने ब्रह्मदेवाने आम्ही या स्तंभाचा पार बघितला असे सांगितले. तेवढ्यात एक भयंकर रव करीत भैरव प्रगट झाले. भैरवाने खोटे बोलणारे ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक कापले. ब्रह्मदेवांना त्यांची चूक समजली. त्यांनी क्षमा मागून महादेवाची स्तुती केली. केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिल्याने महादेवाला केतकीचे फूल वर्ज्य झाले. ही अतिशय मार्मिक कथा आहे. अमर्यादित असलेल्या दिव्य ब्रह्मांडाला दिव्य स्तंभ असे म्हटले आहे. ब्रह्मदेव व विष्णू यांच्या या पौराणिक कथेत दोघांनाही माध्यम बनवून अमर्याद अशा विश्वाची उत्पत्ती नेमकी कोणत्या बिंदूपासून म्हणजेच केव्हा सुरू झाली हे कोणीच सांगू शकत नाही हे या कथेमध्ये सांगितले आहे. अमर्याद असलेले ब्रह्मांड हे विश्व याची उत्पत्ती कशी झाली, केव्हा झाली याचे उत्तर शोधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हा प्रश्न कायमच अनुत्तरित राहणार आहे. आपण आपल्या व्यवहारात नेहमी म्हणतो की कोंबडी आधी की अंडे आधी, बीज अगोदर की वृक्ष अगोदर, रात्र आधी की दिवस आधी, उत्पत्ती अगोदर की लय अगोदर. या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत. विज्ञानालाही यांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत, कारण हे चक्र आहे आणि चक्रामध्ये आरंभ बिंदू कोणता हे कोणीच सांगू शकत नाही. हे चक्र निर्माण करणाऱ्या ईश्वराला मनःपूर्वक नमस्कार. ओम नमः शिवाय.